त्याच्यामुळे मी सगळं नुकसान करू का? अरे याच्यामुळे नुकसान करू का? सहकार्य करायला का नाही? मी सहकार्य करायला काय होतं? सगळ्याच करायचे करू का? सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेला आता जोरदार वेग आला आहे। आज 4 एप्रिल 2026 रोजी सकाळी सिव्हिल चौक म्हणजेच पोटफाडी चौकात धडाकेबाज कारवाई करण्यात आली। अतिक्रमण विभागाच्या प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या नेतृत्वात अनधिकृत पत्र्याचे शेड आणि बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला। वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण कायम ठेवणाऱ्या दुकानदारांवर आज जेसीबीच्या सहाय्याने कठोर कारवाई करण्यात आली। अनेक पत्र्याचे शेड पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले, तर काहींना काही दिवसांची मुदत देण्यात आली। कारवाई दरम्यान अतिक्रमणधारक आणि विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्यात शाब्दिक चकमकही झाली। अतिक्रमणधारकांनी विरोध दर्शवला तर बनसोडे यांनी कडक भूमिका घेतली। परिसरात या कारवाईमुळे मोठी गर्दी झाली होती। काही नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले तर काहींनी आपल्या उदरनिर्वाहाचे प्रश्न उपस्थित केले। सोलापूर महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही। शहरातील सर्व भागांत ही मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहे। गेल्या काही दिवसात मंगळवार बाजार, 7 रस्ता, रेल्वे स्टेशन परिसर आदी ठिकाणी अशाच धडक कारवाई करण्यात आल्या आहेत। शहर सुंदर, वाहतुकीसाठी सोयीस्कर आणि स्वच्छ करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची असल्याचे महानगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे। मात्र छोट्या व्यावसायिकांना पर्यायी जागा किंवा पुरेशी मुदत द्यावी अशी मागणीही काही नागरिकांकडून होत आहे। Now and press the bell icon. Never miss a